गावानी जो विश्वास माझ्यावर टाकला होता किंवा माझ्या आई वडिलांचा विश्वास किंवा कुटुंबाचा विश्वास, म्हणजे वाटलं नव्हतं मी एवढ्या पुढे जाईल, एवढं काम आणतात ही, म्हणजे ह्यांना पण यातून काहीतरी मिळत असेल, म्हणजे सरपंच यातून काहीतरी खात असेल, एवढी कामं केल्यात, एवढे हे केले सदस्य, म्हणजे किरकोळ जरी काही कामं असतील तरी सुद्धा म्हणजे सगळे एकत्र येऊन आम्ही काम करतोय. इव्हन म्हणजे मी कॉलेज होते ना साहेब, त्यावेळी सुद्धा म्हणजे त्यांनी मला खूप म्हणजे पाठबळ दिलेला आहे, कारण मी कॉलेज करत होते, ते पूर्ण इकडे हँडल करत होते सगळं व्यवस्थित. ह्या पन्हाळा तालुक्यात म्हणजे हे नाहीये तेवढं आमच्या गावाला पाणी, आता म्हणजे पहिला पाणीच नव्हतं. आता त्या योजनेअंतर्गत म्हणा किंवा इथून मागं झाली जी पेयजलची योजना, ती एक 10 वर्षापाठीमाग म्हणजे अंमलात होती. त्यामुळं म्हणजे पाण्याचा सोर्स बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आता. त्यामध्ये 4 इंची पाईपनं आम्ही वरून पाणी खाली घेतले, म्हणजे जे बांदिवडे गाव आहे त्याच्यातून खाली घेतलेलं आहे. स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनलवर. मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपल्यासोबत अशी एक ध्येयवेडी तरुणी आहे ज्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी लोकनियुक्त सरपंच म्हणून गावचे नेतृत्व स्वीकारलं. डिसेंबर 2022 मध्ये करंजफेन तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावच्या त्या लोकनियुक्त सरपंच झाल्या आणि त्याचबरोबर वारणानगर येथे त्या बीटेक इंजिनिअरिंग या शिक्षण घेत असतानाच त्यांची निवड झाली आणि शिक्षण घेत असतानाच त्यांनी जलजीवन योजनेअंतर्गत जवळपास 1,12,00,000 आणि पाणंद रस्त्यासाठी जवळपास 60 लाखाचा निधी आणण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांचा संघर्ष आणि त्यांची पुढील वाटचाल. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. सर्वप्रथम आपली ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्यावी. मी प्राजक्ता चंद्रकांत कांबळे, राहणार करंजफेन तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. इथून लोकनियुक्त सरपंच म्हणून 2022 या साली माझी निवड झाली. 2022 साली मी बीटेक 3rd इयर मध्ये शिकत होते. त्यानंतर माझा हा प्रवास चालू झाला. म्हणजे शिक्षण घेत घेत मला समाजकार्य, गावाचा म्हणजे एक चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली. यामध्ये मी सगळ्या गावकऱ्यांचं पण मनापासून म्हणजे आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचा मला खूप सपोर्ट होता या बाबतीत, की म्हणजे इतर म्हणजे म्हणत होती की नको, मुलगी आहे, अजून लग्न नाही झालं, की नाही समजणार तिला, म्हणजे इथून पुढे काय करेल किंवा काय. तर त्यामधून सुद्धा माझ्या आई वडिलांनी म्हणजे हार मानली नाही, माझं नाव पुढे केलं आणि मला या निवडणुकीत म्हणजे यश मिळालं. त्याचबरोबर म्हणजे सगळ्यांनी मिळून मला बिनविरोध केलं, याचं खूप मला अभिमान आहे की एवढा विश्वास माझ्यावर सगळ्यांनी दाखवला. त्यामुळं मी त्यांचं खूप आभार मानते. आपल्या गावातील बालपण आणि शिक्षणाविषयी थोडक्यात आपली माहिती द्यावी. बालपण म्हणजे 7वी पर्यंत माझं शिक्षण गावातच झाले, जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्यानंतर 10वी पर्यंत आम्ही म्हणजे गावाहून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या शाळेमध्ये जात होतो. जायचं पूर्ण गाड्या वगैरे, रस्ते काही आमच्या गावाला म्हणजे 10 वर्षापाठीमागं काहीच नव्हतं. म्हणजे साधा रस्ता सुद्धा म्हणजे जी मेन रोड आहे तो सुद्धा त्यामध्ये म्हणजे नव्हताच, की सरपंच वगैरे. हे अगोदर आम्हाला असं वाटत होतं की बाबा सगळं इकडून वगैरे सगळं निधी येतात, पण ते निधी येतात पण जातात कुठे. त्यामुळं येण्या जाणाऱ्यांना सगळ्यांना म्हणजे अशी अडचणच होती. गाड्या नव्हत्या, रस्त्यांमुळे गाड्यावरती जायच्या नाहीत, एसट्या जायच्या नाहीत. त्यामुळं येण्या जाणारी म्हणजे जी मुलं आहेत गावची, त्यांना एवढा त्रास व्हायचा की म्हणजे येण्या जाण्याचा खूप त्रास व्हायचा त्यांना. त्यामुळं मग तेव्हा म्हणजे डोक्यात आलं होतं की काय नाही, एक ना एक दिवस म्हणजे कुठेही असे ना, आपलं गाव असू दे किंवा नवऱ्याच्या घरी असू दे, म्हणजे आपण जिथं दिलेल्या घरी असू दे, एक ना एक म्हणजे काही असू दे, फक्त त्या पंचायत बॉडीत निव्वळ सदस्य म्हणून जरी निवडून आलो तरी चालेल, पण आपण त्यात सहभागी व्हायचं. त्यानंतर म्हणजे आमचे घरचेच असंही आहे की 25 वर्ष आम्ही
राजकारणामध्ये आहे. सलग 25 वर्ष आमचे सदस्य बॉडीत निवडून वगैरे येतात. आजी असेल, आजोबा असतील, त्यांनी म्हणजे 25 वर्ष आम्ही निवड ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे एवढं काय वाटलं नाही मला, म्हणजे राजकारण वगैरे. मला ही राजकारण काही माहिती नव्हतं. नेमकं राजकारण काय असतंय हे म्हणजे माहितीच नव्हतं. ज्यावेळेस राजकारणात आले त्यावेळेस समजलं की म्हणजे आपण राजकारण करतोय पण त्यामध्ये पण भरपूर खेळ आहेत. म्हणजे आपण करतोय, सगळ्यांना आपण तोंडावर व्यवस्थित सगळी बोलतात, पण जेव्हा आपण काम करत असतोय तेव्हा खूप खूप म्हणजे एवढ्या अडचणींना मी सामोरं गेलेले आहे. प्रत्येक कामावर माझी तक्रार होत होती. जे विरोध पार्टी असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक कामावर माझी तक्रार झालेली आहे आणि त्यातून मी म्हणजे एकदम यशस्वीरित्या बाहेर पडलेले आहे. हायर एज्युकेशन बद्दल काय सांगा? हायर एज्युकेशन मी तात्यासाहेब कोरेंना माझं बीटेक कम्प्लीट केलेलं आहे. त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस माझी निवड होती त्यावेळेस 3rd इयरला होते मी. त्यानंतर म्हणजे जशी कामं चालू झाली मी एज्युकेशन बघत बघत समाजकार्य चालू केलं. त्यामध्ये सर म्हणजे 2 वर्षात जवळजवळ मला वाटते मी 3.5 कोटीची कामं केली. हा, ह्या 2 वर्षात ना मी 3.5 कोटीची कामं केली, 3.5 ते 4 कोटीची. त्यामध्ये आपलं जलजीवन मिशन असेल किंवा पाणंद रस्ते असतील किंवा आपले कॉन्क्रीट रस्ते असतील, मेन रोड असेल. मी जेव्हा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी निवडून आले त्याच्या 8व्या दिवशी मी मेन रोड टाकला. म्हणजे तो अगोदर होताच पण ते 4 वर्ष ना त्याच्यावर म्हणजे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. तो रस्ता येऊन बसलेला होता, फक्त तिथपर्यंत कोण पोहोचलं नव्हतं. म्हणजे जिथं ज्यांनी जायचं होतं अगोदरच्या सरपंचांनी ते तिथपर्यंत गेलेच नाही, आणि गेलेत तर त्यांची ते तुम्हाला माहितीच आहे काय असते ते, त्यांचं ह्याच्यामध्ये तो रस्ता राहून गेला होता. त्यानंतर आम्ही ज्या दिवशी म्हणजे माझी निवड झाल्यानंतर मी जानेवारी महिन्यात 15 दिवसानंतर मी तो रस्ता लगेच म्हणजे आमच्या सहकार्यांसहित आम्ही तिथे जाऊन आलो. ते अक्षरशः साहेब म्हणले की 3 वर्षानंतर तुम्ही इथे येताय. मग आम्ही म्हणलं आम्ही आता म्हणजे नवीन निवड झाले. तर ते म्हणले तुम्ही म्हणजे किती हे आहेत म्हणजे काम करण्यासाठी किती धडपड आहात की तुम्ही 3 वर्ष झाला हा रस्ता असाच पडू नये, तुम्ही 3 वर्षानंतर हा रस्ता आता करायला लागलाय म्हणजे कुठेतरी चांगला आहे. त्यांनी 4थ्या दिवशी माणसाला पाठवला, लगेच मापं वगैरे टाकलीत आणि 10व्या दिवशी तरी रोड करायला चालू केलं. मॅडम, तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा बहुमान पटकावला, तर सरपंच होण्या पाठीमागची तुमची प्रेरणा कोण होते बरं? पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांचा पहिल्यांदा खूप सपोर्ट होता. जास्तीत जास्त आईची इच्छा होती कुठंतरी म्हणजे माझ्या मुलगीनं कुठंतरी एक पाऊल पुढं हे व्हावं आणि माझ्या पोरगीची म्हणजे माझ्या मुलगीची कधी ना कधीतरी एकदा तरी गावातून म्हणजे सत्कार व्हावा, ह्या उद्देशानं म्हणजे आम्ही हे करत होतो. तिची खूप इच्छा होती की म्हणजे तिची सीट होती, पण माझी डमी भरल्यामुळं सगळ्या गावांनी मला म्हणजे तुम्हीच भरा मुलगीची, त्यांनी मुलगीचं भरा म्हणल्यावर आम्ही माझी सीट फिक्स केली. राधानगरला तुम्ही इंजिनिअरिंगचे बीटेक सिव्हिल शिकत असताना तुम्हाला सरपंच होण्याची कल्पना कशी काय बरं सुचली? आई वडिलांचा सपोर्ट होता, त्यात गावकऱ्यांचा पण भरपूर सपोर्ट होता. म्हणजे असं नव्हतं की बाबा मी ह्यात पडणार आहे आणि मागून कोण नाहीये, असं काहीच नव्हतं. म्हणजे मी पण घाबरले नाही, कारण पुढं होतं म्हणजे मी पुढे आहे तर मागे सपोर्टला कोणतरी होतं माझ्या. त्यामुळे मला एवढं काय वाटलं नाही की हा बाबा मी ह्यात पडतोय आणि मागून जर मला सपोर्टच मिळाला नाही तर काय होईल. मला माहिती होतं मी ह्यात पडायला लागलोय, 100% मी ह्यात उतरणार. तुमचं शिक्षण सुरू होतं आणि त्यामध्येच तुम्ही सरपंच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. तर शिकत असतानाच निवडणूक लढवणे याबद्दल तुमच्या मित्रांमधून आणि कुटुंबियांमधून कसा रिस्पॉन्स होता, काय प्रतिक्रिया होती? कुटुंबियांचा तर साथ होतीच, मित्रांची पण, मित्रमैत्रिणी सुद्धा म्हणजे एकदम हे होते, साथ त्यांनी पण दिली
हो हो, त्यांनी पण दिली. म्हणजे प्रचारावेळी काय सहकार्य केलं? प्रचारावेळी म्हणजे साहेब माझे बिनविरोध असल्यामुळं प्रचार झालाच नाही ना. कसं झालं, ज्या वेळेस आम्ही म्हणजे फॉर्म चिन्ह घ्यायला गेलेली त्यावेळेस त्यांनी माघार घेतली होती, त्यामुळं हो बिनविरोध झालं, त्यामुळे प्रचाराचा विषयच झाला नाही. एक युवक म्हणून ग्राम राजकारणात तुम्ही पाऊल टाकल्यानंतर कोणते बदल जाणवले? एक प्रेरणादायी म्हणजे लहान वयात गावाने जो विश्वास माझ्यावर टाकला होता किंवा माझ्या आई वडिलांचा विश्वास किंवा कुटुंबाचा विश्वास, म्हणजे वाटलं नव्हतं मी एवढ्या पुढे जाईल. म्हणजे मला सगळ्यांचाच पाठिंबा व्यवस्थित मिळाला, पण थोडं थोडं जशी कामं करत जाईल तसं माझं म्हणजे कसं झालं माहितीये, जशी कामं करत जाईल ना तसं तसं म्हणजे विरोधकांचा पण म्हणजे कल वेगळाच होत गेला, की हा बाबा एवढं कामं आणतात ही, म्हणजे ह्यांना पण यातून काहीतरी मिळत असेल, म्हणजे सरपंच यातून काहीतरी खात असेल, एवढी कामं केल्यात, एवढे हे केले, मग सरपंच यातून काही खात असेल. पण जेव्हा आता म्हणजे ह्या 2 महिन्यापूर्वी माझं जेव्हा माहितीचे अधिकार मागवले माझ्या जे कामावर, त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या कामाची अंमलबजावणी झाली. त्यामध्ये ज्यावेळेस माझे माहितीचे अधिकार मागवले, ज्यावेळी आम्ही त्यांना ती सगळी प्रोसेस म्हणजे केली, त्यांना ती कागदे वगैरे सगळं दिलं की पैशाचं हे कसं झालं किंवा ते कागद किती MM चं हे पडलं, रोडचं किती हे झालं, सगळं त्यांना मी म्हणजे कागदाचं हे केलं होतं. त्यानंतर त्यामध्ये एकही रुपयाचा कुठे म्हणजे अफरातफर नव्हती. त्यामुळं वरच्या अधिकाऱ्यांनी पण त्यांना सांगितले की यामध्ये काही खोट नाही म्हणून. त्याचा एक मला अभिमान आहे की मी एवढी कामं केलेत, पण म्हणजे कुठल्या कामात अफरातफर नाही, काही सुद्धा नाही. जेवढी 4 लाखाची कामं केल्यात, कुठलाही माणूस आज मला कागद मागू दे, मी तो कागद द्यायला तयार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत तुम्ही जवळपास 1,12,00,000चा निधी आपल्या ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध केला. तर या योजनेची अंमलबजावणी तुम्ही कशा प्रकारे केली? या योजनेची अंमलबजावणी म्हणजे जे आहेत आमच्या गावाला एकतर सर म्हणजे पाणीच नाहीये. आम्ही गावाच्या खालून जे नणुंद्र गाव आहे म्हणून तिथून 5 किलोमीटर खाली आणि 5 किलोमीटर वरती असे 2 सोर्स आहेत आमच्याकडे. वरून येते ते बोरचं पाणी आणि जे खालून येते ते नदीचं पाणी. हा, अख्ख्या पन्हाळा तालुक्यात म्हणजे हे नाहीये तेवढं आमच्या गावाला पाणी आता, म्हणजे पहिला पाणीच नव्हतं. आता त्या योजनेअंतर्गत म्हणा किंवा इथून मागे झाली जी पेयजलची योजना, ती एक 10 वर्षापाठीमाग म्हणजे अंमलात होती. त्यामुळं म्हणजे पाण्याचा सोर्स बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आता. त्यामध्ये 4 इंची पाईपनं आम्ही वरून पाणी खाली घेतले, म्हणजे जे बांदिवडे गाव आहे त्याच्यातून खाली घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याचं पहिला असं होतं की 4 घागर जरी पाणी मिळालं तरी माणसं खुश होत. आता तसं नाही. आता म्हणजे पाण्याचा सोर्स पण व्यवस्थित आहे आणि घरोघरी म्हणजे जरी हे नसेल तरी एका घराला 2 चावी असं आम्ही म्हणजे कनेक्शन काढून दिलं. एका घरासाठी 2 कनेक्शन बसवलं आहे गावात. अख्ख्या पन्हाळा तालुक्यात कुठे नाही. सगळ्या गावाला आहे ना ॲक्वाच पाणी, पिण्याचं पाणी सुद्धा हे म्हणजे जे पाणी जातंय, जे गाव म्हैशी सुद्धा धुतंय ते ॲक्वाच्या पाण्याने. हो, अख्ख्या पन्हाळा तालुक्यात एकच गाव आमचं असं आहे की तिथं हो ॲक्वाच पाणी आहे. त्याच्यामुळे आजारी पडणार फिल्टर होऊनच होतंय पाणी. जरी वरून जरी आलं म्हणजे बोरचं जरी आलं तरी ते फिल्टर होऊनच बाहेर येतं आणि आपलं ह्याचं नदीचं जरी आलं तरी ते फिल्टर होऊनच बाहेर येतं. म्हणजे फिल्टर झालेलं पाणी सगळ्या गावाला येतं. हो. मगाशी तुम्ही म्हणालात की पाणंद रस्त्यासाठी जवळपास 60 लाखाचा निधी आम्ही उपलब्ध करू शकलो. तर पाणंद रस्त्याअंतर्गत तुम्ही गावचा कोणती सुधारणा केली? जी शेती वगैरे जाणारी जे हे होते, ओढा होता, ओढ्याला एवढं पाणी यायचं की माणसं निम्म्यापेक्षा जास्त त्यामध्ये म्हणजे डुबत होती. त्यानंतर असा हे केला की नाही बाबा इकडे येण्या जाण्याची रहदारी खूप आहे, त्यामध्ये मग असा निर्णय केला की इथं म्हणजे पूल झालं पाहिजे, एक पाणंद म्हणून. मग त्या म्हणजे आमच्या गावाच्या बाजूला पण 2 गाव आहेत, त्या गावची शेती पण तिथे आहे. त्यांच्यासाठी किंवा आमच्यासाठी म्हणा म्हणजे सगळ्यांनाच ते सोयीस्कर होईल त्यासाठी मग ती पाणंदचा
प्रस्ताव आम्ही टाकला होता, त्यामध्ये आम्ही पानंद करून घेतलेले आहे आता. आपण इतक्या हायर एज्युकेटेड आहात, बीटेक सिव्हिल मध्ये आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे, तर शिक्षणामध्ये आपण काय बदल घडवू शकता इच्छिता? म्हणजे आपले प्राथमिक शाळा असेल किंवा साक्षरता असेल, याबद्दल आपला कोणता नवीन अभियान, कोणता मानस आहे का? म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं तुम्हाला सांगते, कम्प्युटर असू दे किंवा लॅबचं काही साहित्य असू दे. ह्या वर्षी आम्ही लॅबचं साहित्य दिलेलं आहे. 10 लाखाची शाळा बांधून घेतलेली आहे आता मागच्या वर्षात. आणि जे शिक्षणासाठी लागतंय ते पुरेपूर देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सीसीटीव्ही असू देत, मुलांना संडास बाथरूम नव्हतं गेल्या 2-4 वर्षापूर्वीपासून. म्हणजे जी मुलं कुठेही जाऊ शकतात, मुलींना नाही ना कुठे जाता येत. त्यामुळं संडास बाथरूमचा एक प्रकल्प आपण तिथं राबवलेला आहे. आता सध्या शाळेत संडास बाथरूम आहे. बेसिनचा प्रकल्प आपण राबवलेला आहे. स्टेज नव्हतं शाळेला, स्टेज सुद्धा आपण म्हणजे ह्याच्यात केलेलं आहे. आणि एक 10 लाखाची शाळा बांधलेली. हो, म्हणजे जवळपास मला वाटतंय 30-35 लाखापर्यंत आपण शाळेला, म्हणजे ह्या 2.5 वर्षात 30-35 लाखाचं आपण निधी शाळेसाठी लावलेला आहे. मॅडम, गावातील महिला वर्ग असेल किंवा ग्रामस्थ असेल, यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे खूप गरजेचं आहे. आणि या संदर्भात आपण कोणता निर्णय घेतला आहे का, किंवा येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये आपण सीसीटीव्ही बसवण्याबाबत काय विचार आहे का आपला? सीसी कॅमेरा म्हणजे सर, म्हणजे गावामध्ये असं कुठे अजून नाहीये, फक्त शाळेमध्ये म्हणजे मुलांची एक सुरक्षा असावी. किंवा खोडकर मुलं असतात, कधी कधी भांडणं वगैरे इकडे तिकडे होते, त्यासाठी शाळेत आपण कॅमेरा लावलेले आहेत. आणि आता जे हे करायला लागले ते पंचायतमध्ये. महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत पेपरलेस होण्याच्या मार्गावर आहेत, काही झालेल्या पण आहेत. तर तुमचं काय विजन आहे का, की तुमची ग्रामपंचायत पेपरलेस व्हावी, डिजिटल ग्रामपंचायत व्हावी? अगदी ग्रामपंचायत मध्ये असेल, अंगणवाडीमध्ये असेल किंवा शाळेमध्ये असेल, कॅमेरा असतील, संगणक असतील, टीव्ही असतील, अशा प्रकारे डिजिटल ग्रामपंचायत करण्याचा आपला काय मानस आहे का? पेपरलेस तर व्हायलाच पाहिजे, कारण इथून पुढं पेपरला काहीच हे लागणार नाही. कारण पेपर कुठं म्हणजे असतोय किंवा एखाद्या वेळेस घाण होतात. कारण ते पेपर फाडूही शकतात. त्यामुळं डिजिटल करणं हे गरजेचंच आहे. तुम्ही खूप कमी वयामध्ये लोकनियुक्त सरपंच झालात. एक महिला सरपंच म्हणून तुम्हाला काम करताना कोणत्या अडचणी आल्यात का? अडचणी तर खूप आल्या, खूप म्हणजे भयानक अडचणी आल्या. जेव्हा म्हणजे अगोदर कोणालाच माहित नव्हतं की बाबा मुलगी उभा राहणार आहे. ज्यावेळेस कळालं त्यावेळेस पाठिंबा तर भरपूर होता. म्हणजे जे विरोधी पक्ष होते त्यांचे थोडेफार एक 10% जर लोक सोडली तर पाठिंबा सगळ्या गावाचा होता. त्याचं हेच नाही, फक्त विरोधकांचा विषय होता की हा बाबा मुलगी आहे, तिला काय समजणार काय, ती घेणार काय, किंवा ती काय करणार आहे, घरचेच सांभाळतील, म्हणजे वडील सांभाळतील, असं तसं. म्हणजे एवढ्या सामन्यांना हे करावं लागलं की मी माझ्या वडिलांना पहिल्या दिवशी खुर्चीत बसवलं होतं, म्हणजे माझ्या खुर्चीत. तो फोटो त्यांनी, म्हणजे जे विरोधक आहेत त्यांनी माझा तो फोटो व्हायरल केला. आणि म्हणजे सरपंच हे त्या नसून हे त्यांचे बाबा म्हणजे हे करतात म्हणून, म्हणजे चालवतात म्हणून. त्यावेळी तर मला एवढा त्रास झाला होता की कलेक्टर सुद्धा आपल्या आई बाबांना खुर्चीवर बसवतो. एक स्वप्न असतं काहीतरी की हा बाबा माझे बाबा माझ्या खुर्चीत बसले पाहिजे. तसंच काहीतरी मी, माझ्या काय मनात वगैरे काही नव्हतं, तसंच मी माझ्या बाबांना पहिल्या दिवशी खुर्चीत बसवलं होतं. त्यांनी एवढा भाव केला होता की नाही, तिचे बाबा जाऊन खुर्चीत बसतात, ती कॉलेजला असते. असं झाल्यानंतर म्हणजे पूर्ण मी तो काळ डिप्रेशन मध्ये होते की म्हणजे माझ्यावर काय होईल का, किंवा आपलं म्हणजे सगळी मिळून माझ्यावर काहीतरी करतील काय, किंवा माझी तक्रार वरती बीडीओंकडे जाईल काय. पण नाही, एका क्षणाला असं वाटलं की नाही बाबा,
कलेक्टर पण आपल्या बाबांना खुर्चीत बसवतो. त्यामुळे मी एवढं काही लक्षच दिलं नाही. मग तो विषयच झाला. त्यानंतर काय विषय एवढं वाटलं नाही. आपण ग्रामपंचायत लेवलला काम करत असताना पुढील प्रशासन आपल्याला सहकार्य करतं का, किंवा सहकार्य कसं लाभतं? पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांचं प्रशासनाचं सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीने लाभतं? ज्योतिबाचं मंदिर आमच्या पूर्ण पंचक्रोशात आपलं करंजफेनचं ज्योतिबाचं मंदिर आहे ना, ते खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे आजूबाजूचे एक 30 भर गावं आपल्या ज्योतिबाला येतात. त्यासाठी म्हणजे पाण्याची सोय नव्हती. मग एका बाजूला मी पाण्याची टाकी करून घेतली. म्हणजे सगळी ग्रामस्थ येतात वगैरे, पाण्याची सोय नव्हती ना, त्यामुळे आम्ही त्या ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय केली. त्यानंतर खाली चबुतरा, त्या एस्टिमेट मध्ये चबुतराच नव्हता खाली. म्हणजे जे हे आहे टाकी बसवतेलं तेच नव्हतं. त्यांनी म्हणजे काही ग्रामस्थांनी काय केलं की ती टाकी म्हणजे पूर्ण वाकडे, आणि ह्यात सरपंचांनी पैसे खाल्ले. म्हणजे हे त्यांनी काम निकृष्ट दर्जा केलेलं आहे, अशी तक्रार झडपी ऑफिसला त्यांनी केली. त्यानंतर डेप्युटीने येऊन त्यांनी बघितलं, तर त्यांनी म्हणलीत काहीच नाही, तुम्ही कशाला त्यांच्यावर तक्रार करताय, ते खालचा चबुताराच तुमच्या एस्टिमेट मध्ये नाहीये, ऍडव्हान्स काम आहे, तुम्ही अजिबात त्यांच्यावर तक्रार वगैरे काय करत जाऊ नका. म्हणून त्यांनीच ग्रामस्थांना, म्हणजे ज्या साहेबांनीच ग्रामस्थांना सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टींवर तक्रारच करू नका, तुमचं चांगलं ठेईल ती सगळी. आपल्या ग्रामपंचायतीचा हक्काचा निधी जो असतो, जो 15वा वित्त आयोग असेल किंवा ग्राम निधी असेल, त्या व्यतिरिक्त आपण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा आपले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडून ज्यावेळी भांडून निधी आणता त्यावेळी तुम्हाला कोणते अनुभव आले का? नाही, अनुभव असं म्हणजे कसं होतं, आम्ही 50 लाख ऑलरेडी म्हणजे जे फंड होता त्या आम्ही बिनविरोधच झालेलो ना, त्यामुळे आमदारांचं कसं होतं, जी बॉडी बिनविरोध होईल तिला 50 लाख रुपये द्यायचे. पहिलाच निधी होता काय 50 लाखांचा. तो निधी आम्ही म्हणजे आणि त्यांच्याकडे म्हणजे हे करून जाऊन आणि 10 लाख रुपये मागून आम्ही तो 60 लाखाचा केला. त्यानंतर आम्ही ती पाणंद बांधली, म्हणजे पाणंद केली. त्या पाणंदीनंतर हळूहळू सगळे रोड म्हणजे गावातील 80% रोड आता कव्हर आहेत. अगोदर एकही रोड गावात नव्हता. जेव्हा म्हणजे आता सध्याची परिस्थिती आणि 2 वर्षामागची परिस्थिती ही खूप वेगळी होती. म्हणजे गावात एकही रोड नव्हता, एकही म्हणजे पूर्ण म्हणजे गाव पूर्णच हे झालेलं, रोड अजिबातच एकही रोड नाही. आता 80% गाव कव्हर आहे रोड. हो, 1, 2, 3 जे रोड सोडलेत आता ते पण आम्ही ह्याच्या आपल्या देवस्थान कमिटीचं आमच्याकडून कव्हर झाला. आता 30 लाखाचा निधी आलाय, त्यामध्ये ते कव्हर होईल. मॅडम, जवळपास आता 2.5 वर्षाचा काळ हा संपलेला आहे. येणाऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुमचं विजन काय आहे बरं, की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आणखीन कोणते निर्णय तुम्ही घेणार आहात? काय स्वप्न काय आहेत तुमची? गावाला एक म्हणजे आदर्श गाव असं करायचंय, की बाबा इथून माग गाव, ज्या गावाला म्हणजे एवढं नाव ठेवत होतं, त्या गावाला असं म्हणायला पाहिजे की हा, हे गाव होतं काय आणि झालं काय. म्हणजे एक आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर त्याला झळकवायचं. असं म्हटलं जातं की युवा पिढी, तरुण पिढी जी आहे ती भारताचं नेतृत्व अगदी सक्षमपणे करू शकतं. तर मला एक असं विचारायचं आहे की तरुण पिढीने राजकारणात यावं का, आणि त्याचबरोबर समाजकार्यामध्येही यावं का, याबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल? हो, यावं असं काही नाही की नाही, त्रास आहे खूप यात. फक्त कसं आहे, ज्याला जे करायचंय ते आपण जर करत राहिलो, म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल, असं ज्याचा विरोध आहे, विरोध होऊन सुद्धा आपण जे काम करत राहिलो तर काही हरकत नाही. ह्याच्यासारखं चांगलं काम नाहीये, कोणतंच चांगलं काम नाही. की समाजकार्य करणं खूप महत्वाची म्हणजे एक गोष्ट आहे, आणि म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की आपण समाजाला काहीतरी देतोय. तो भाग शेवटी समाजाचा आहे, चांगलं म्हणणं वाईट म्हणणं तो भाग शेवटी समाजाचा आहे. ते काही म्हणतील, पण आपण आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करता यायला पाहिजे.
आणि ह्यासारखं म्हणजे समाजकार्य आणि राजकारण राजकारण बाजूला ठेवून समाजकार्य केलं तर राजकारण खूप 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 सुंदर होऊ शकते. फक्त करणाऱ्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. जे राजकारण आहे ते समाजकार्य म्हणून बघितलं पाहिजे. राजकारणात राजकारणच करून चालत नाही. फक्त राजकारण केलं असतं तर आतापर्यंत एवढी सगळी कामं झालीच नसती. समाजकार्य केले म्हणून आतापर्यंत एवढी कामं झाल्यात. त्यामुळे इथून पुढे सुद्धा मी म्हणजे एक चांगलं करण्याची म्हणजे माझ्यात ताकद आहे आणि मी ते करून दाखवी. आता तसं पाहिलं तर ग्रामपंचायतीमध्ये किंवा गावच्या विकासासाठी ग्रामसभा ही खूप महत्वाची असते. तर तुम्हाला असे कोणते अनुभव आले का की ग्रामपंचायतमध्ये विकासाचा मुद्दा बाजूलाच राहतो आणि वैयक्तिक हेवेदावे या ग्रामसभेमध्ये मांडले जातात? तर तुम्हाला असा काय कोणता अनुभव आला की ग्रामपंचायतमध्ये असं काय विरोधाचा सामना करावा लागला किंवा ग्रामसभेमध्ये असं काय घडलं का तुमच्या? फर्स्ट मीटिंग झाली माझी निवडणुकीनंतर. म्हणजे पहिल्यांदा जी ग्रामसभा झाली त्यामध्येच सगळ्यांचं चालू झालं की फर्स्ट म्हणजे मी तो रोड टाकला होता त्यामध्ये ते निकृष्ट दर्जाचं काम झालं. मेन म्हणजे कसं होतं, तो 1 किलोमीटरचा रस्ता त्या ह्याच्यामध्ये होता, तो आम्ही 2.5 किलोमीटर करून घेतला. ज्या काळात म्हणजे 2020 मध्ये त्याची जी हे होती ती 3पट झाली 2023ला. त्यामध्ये कसं झालं, आम्ही जो म्हणजे रोड होता तो 1 किलोमीटर मध्येच बसवायचा म्हणून सांगितलेली. त्यांना आम्ही एवढं सांगितलं की बाबा काहीही कुणाला 1 रुपया तुम्ही द्यायचा नाही. त्यामध्ये तुम्ही म्हणजे जेवढा रस्ता खराब आहे त्या रस्त्यापर्यंत तुम्ही तो पोचवून द्यायचा. बाकी तुमचं म्हणजे एक्स्ट्रा काम, ऍडव्हान्स काम असेल किंवा काही असेल त्यातून आम्ही ग्रामपंचायत तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यामध्ये तो 2.5 किलोमीटरचा रस्ता आम्ही कव्हर केला. त्यानंतर ग्रामसभा लागली. ग्रामसभेनंतर त्यांना असं वाटायला लागलं की त्या रोड मध्ये मी पैसे खाल्ले. त्यामध्ये पहिल्यांदाच माझ्यावरती शिंतोड उडले की तो रोड म्हणजे आणला कुठून, केला कसा, म्हणजे एवढ्या कमी वेळात. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं तो रोड ऑलरेडी होताच, फक्त 3 वर्ष त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. 3 ते 4 वर्ष त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. तो आला कसा, तो लगेच पडला कसा, म्हणजे ह्यात काहीतरी तुम्ही गफल केले, म्हणजे तुम्ही काहीतरी खाल्ले, ह्या गोष्टी भरपूर झाल्या. त्यानंतर मी त्यांना त्या म्हणजे जे हे होते त्यांना मेन साहेबांचा नंबर दिला की तिथं जाऊन तुम्ही विचारा. मला विचारताय ना, मी काही केलेलं नाही. जे तुम्ही त्यांना जाऊन विचारा की काय कशात एवढं बसतंय आणि ही किती फूट म्हणजे किती रुंदी किती काय ते तुम्ही सगळं व्यवस्थित विचारून घ्या. आणि तो डांबरीकरण होता, तो काय म्हणजे कॉन्क्रीटीकरण नव्हता. त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा फेस केले की म्हणजे मी म्हणत होते की नाही, मी मुलगी आहे म्हणजे मला सांभाळून घेतील. म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटत होतं की मी मुलगी आहे, मला म्हणजे कामाची ऊर्जा देतील किंवा सांभाळून घेतील. पण नाही, जेव्हा पहिल्यांदाच ते ग्रामसभेत तो विषय झाला त्यानंतर मग परत झालं इकडं तिकडं जॅकवेलच्या विषयावर मागच्या सरपंचांनी म्हणजे ती जागा विकत घेतली. म्हणजे आम्ही खरेदी केली होती ग्रामपंचायतनं, पण त्याचा एकही कागद ग्रामपंचायतकडे नव्हता. त्या माणसाला पैसे द्यायचे होते, त्यांना ते निम्मे दिलेत निम्मे नाही, तो सारखा यायचा. पण त्याला प्रूफ तरी पाहिजे होता ना, की बाबा आपल्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे होतं की ती जागा आपण खरेदी केली. मान्य मला ती खरेदी केली, म्हणजे आपल्याकडे एखादा कागद किंवा त्याचं असे म्हणजे काय असेल असेसमेंट उतारा त्या जागेचा किंवा काय, काही सुद्धा त्या जागेचं काही सुद्धा नाही. त्याच्यावर सुद्धा त्यांनीच परत हे केलं, उठवला. पण तो माझ्या म्हणजे माझ्या काळातलाच नव्हता ना, तो मागच्या काळातला होता. मी म्हणलं त्यांना विचारा की त्यांनी काय केलं. मला सुद्धा तक्रार करता येते की मागच्या काळातले हे यांनी खाल्ले म्हणून. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित म्हणजे पार पडत आतापर्यंत. म्हणजे ग्रामसभेला एवढं काय हे नाही, जेवढी झाली तेवढी, त्याच्यानंतर मग विषय नाही तेवढी काय. आपल्या गावामध्ये कचरा नियोजन कशा पद्धतीने आहे? कारण आरोग्याच्या दृष्टीनं कचरा निर्मूलन करणं खूप महत्वाचं आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट आपण कशा पद्धतीने लावता? कचऱ्याचं म्हणलं तर सर
गाडी वगैरे काय नाही, छोटं गाव असल्यामुळं गाडी वगैरे काय फिरत नाही. एकतर म्हणजे गटर काढायचे असेल तर 6 महिन्यातून एकदा आम्ही पूर्ण गटर साफ करून, हो, पूर्ण गटर साफ करून त्यामध्ये पावडर वगैरे टाकतात. आणि जे म्हणजे शेवाळे, आता पावसाळ्यात जे शेवाळे वगैरे होते ते पूर्ण म्हणजे ते पावडर वगैरे टाकून ते म्हणजे आमचे शिपाई आहेत ते व्यवस्थित हे करून हे करतात. म्हणजे आणि जे कचऱ्याचं आहे ते प्रत्येकाच्या गाडी वगैरे आहेत, तर हा, त्यामुळं काय जास्त, हा, हो, जास्त, हो, नाही. मॅडम, तुम्ही लोकनियुक्त सरपंच झाला, तर सरपंच झाल्यानंतर तुम्हाला अविस्मरणीय क्षण असा कोणता आठवतोय का, तो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असा? म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे माझे आई वडील, त्यांनी मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत नसतेच. त्यांनी जर म्हणले असते की नाही बाबा माझी मुलगी बिना लग्नाची आहे, अजून म्हणजे आमचं काही नाहीच, तर मी इथपर्यंत आलेच नसते. त्यामुळं सगळ्यात जास्त म्हणजे सपोर्ट केला तो आई वडिलांनी. आणि ज्या दिवशी मी निवडून आले त्या दिवशी जे त्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते, म्हणजे आनंद अश्रू, तेच माझ्यासाठी खूप होते. ज्यावेळेस मी माझ्या बाबांना खुर्चीवर बसवलं पहिल्या दिवशी, त्यावर मला भरपूर जणांनी म्हणजे ट्रोल केलं की नाही हेच तुझे बघतात, काम बघतात वगैरे. पण तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे, हो, की खूप मोठा होता. मी माझे बाबा म्हणजे त्या खुर्चीवरती बसले, म्हणजे ते आयुष्यात कधी होईल नाही होईल ते नाही माहित, पण ज्या दिवशी मी बसवलं तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. अजिता मॅडम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन आमच्या या संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनल मध्ये कर्तृत्व मंच या शोवर आलात. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? सर्वप्रथम मी तुमचं आभार मानते की मला माझ्या कामांची जी पोचपावती आहे ती तुमच्या समोर सादर करता आली, किंवा इथून पुढे म्हणजे जगभरात जाईल. त्यामुळं म्हणजे मी जी कामं केलेली आहेत त्यांचं एक म्हणजे सगळ्याच तुम्हाला मी असं नाही ना सांगू शकत कोणाला की मी हे काम केले ते काम केले. जे काम झालेले आहेत त्याचं म्हणजे एक मला व्यक्त होण्यासाठी तुम्ही जे मला इथपर्यंत बोलवले त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. मंडळी, आजच्या या गप्पामधून आपण जाणून घेतलं की वय कितीही लहान असलं तरी मनामध्ये इच्छा, कष्ट आणि गावासाठीची निष्ठा असेल तर कोणतंही काम साध्य होऊ शकतं. कुमारी प्राजक्ता कांबळे यांनी दिलेल्या अनुभव कथातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल असा माझा विश्वास आहे. प्राजक्ता ताई, तुम्ही आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. श्रोत्यांनो, हा भाग ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या गावासाठी कोणती विकास कामे करू शकतात याचा नक्की विचार आपण करू शकता. तर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका अशाच ध्येयवेड्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद.